जय भीम, नमो बुद्धाय, जय खानदेश। तर मी तुमचा अजिंठा काठचा रॅपर रावजी रॉयल। तर आज सगळा समाज इथे जमलेला आहे, सर्व उपासक उपासिका इथे जमलेले आहे, खेड्यापाड्याहून लांबून लोक इथे आलेले आहे। तर मला खूप प्राऊड होतोय की पूर्ण समाज आपला एकजूट होऊन भंतेजींचे ज्ञान ऐकण्यासाठी आलेले आहे। हे खरं आहे, शांती बाहेर नाही, शांती तुमच्या मनामध्ये असते। निसर्गाशी तालमेल करून जो भिक्षू बनतो तो खरा जीवनाचा अर्थ समजतो। आपण या धावपळीच्या जीवनात आपण स्वतःलाच विसरून गेलो आहे, पण बुद्धांचं जीवन बघितल्यानंतर या सृष्टीचं कालचक्र आपल्याला समजतं। हे सर्व एक निसर्ग, जे नैसर्गिक आहे ते होणारच। आपण जे विचार करतो आपण तसे घडत चालतो। जसे की अजिंठा लेणीमधील अवलोकेश्वर, वज्रपाणी, मंजुश्री, सामंतभद्र, क्षितिगर्भ, मैत्रेय, वैरोचन, अक्षोभ्य, रत्नसंभव, अमिताभ, आगोमासिद्धी, बोधिसत्वतारा, वसुंधरा या बोधिसत्वांचे जीवन, त्यांचे स्वरूप पाहून, जातक कथा ऐकून आपल्याला जीवनाचा मार्ग मिळतो। हे खरं आहे। या छोट्याशा जीवनात पुण्य कमवा, सुखाची चिंता सोडून द्या, वर्तमानमध्ये जगा, ना अतीत ना भविष्य। जीवनाचा खरा सार समजा। आपण पंचतत्वात आहे, पंचशिलेचं पालन करा, चांगल्या कामाला मदत करा, ज्ञान शिका, ज्ञान शिकवा। हे सर्व मोंक आपल्याला ह्याच गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी आलेले आहे। हे सांगतात की हा देश बुद्धाचा, बोधिसत्वाचा, खरा ज्ञानाचा, खरंच ही लई पावन धरणी आहे। जय भीम, नमो बुद्धाय, जय खानदेश। रावजी रॉयल मी लक्षात राहणार।